राम राम मंडळी, बरं आहे का? कसं आहे? निवांत नव्ह का? तर आज आपण एक नवीन विषय आणला आहे. तोच आहे, आता तुम्हाला माहीतच आहे, मी बनवत असतो वेगवेगळे व्हिडिओ. तर त्यामध्ये आता आणि एका गावाचं नाव आलेलं आहे. तर राजापूर हे तुम्हाला माहीतच असेल, कोकणातील ते गाव. तर राजापूर हा एक एस टी डेपोसुद्धा आहे. त्यामध्ये त्या गावाचं नाव कसं पडलं हे आता आपण यामधनं पाहूया. तोपर्यंत तुम्हाला माहीतच आहे काय करायचं ते. मग तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसं नाव पडलं ते तुम्हाला समजेल. पण मी हे सांगत नाही की हे खरोखर असेल म्हणून. हे जी गावांची नावं असतात, वेगवेगळ्या गावांची, खेड्यांची, वस्त्यांची नावं जी आहेत, ती तेथील राहणाऱ्या व्यक्तीवर किंवा तेथे काहीतरी ऐतिहासिक गोष्टी किंवा विविध कारणावर आणि भौगोलिकदृष्ट्यासुद्धा घडलेल्या असतात. त्यावरून ह्या गावांची नावं, शहरांची नावं आणि तिथल्या वेगवेगळ्या स्थानावरून नावं ही पडलेली असतात. मग आता यामध्ये सांगायचं झालं तर ही एक नुसती निव्वळ आख्यायिका म्हणून असते. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या गावाचं नाव आहे ते खरोखर त्यावरून पडलंच असेल असं नाही बरं का. तर हे तिथल्या स्थानावरनं सांगितल्याप्रमाणे जसं आहे त्यावरून नावं पडलेली आहे. मी काय सांगत नाही आणि मी याची काय गॅरंटी देऊ शकत नाही. तर हे एक शासनाच्या गॅजेटियर्सनुसार सुद्धा असू शकतं असं मी सांगतो. तर आता आपण चालू करूया यामध्ये नक्की या राजापूर गावाचं नाव कसं पडलं. तर यामध्ये सांगायचं झालं तर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहर म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामध्ये राजा आणि पूर म्हणजे पूर, नगर, शहर असं या दोन शब्दांना एकत्रित करून आणि राजांचे शहर आणि व्यापारी राजांचे शहर असं एकत्रित करून हे नाव तयार करण्यात आले. आता तुम्ही म्हणाला असं काय आहे याच्यामध्ये. तर राजापूर हे ऐतिहासिक काळापासून एक महत्त्वाचं अत्यंत व्यापारी केंद्र मानलं जात होतं आणि तिथं एक जुनं बंदरसुद्धा असल्यानं त्यामध्ये होणारी मोठी उलाढाल होत असते. मग हे ऐतिहासिक काळ जो होता तो तुम्हाला माहीतच असेल की तिथल्या नोंदीनुसार हा परिसर प्राचीन काळी सिद्धी, मुघल आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा भाग राहिलेला आहे. तर यामध्ये व्यापारी महत्त्वामुळे या भागाला राजापूर हे नाव मिळालं असं मानलं जाते. मी सांगत नाही, आख्यायिका सांगते. तर राजापूर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक मुख्य शहर असून तेथे प्राचीन मंदिरं आणि निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध प्रदेश म्हणून मानला जातोय असं यामध्ये मी सांगतो. मग तुम्हाला माहीतच आहे, माझ्या व्हिडिओला जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला कोणत्या गावाची नावाची माहिती पाहिजे असेल तर ते मला कमेंटमध्ये सांग. तोपर्यंत तुमचा राम राम.